17/2/2026 रोजी बाल कल्याण समिती यांच्याकडून रोहिणी महादेव वाघमारे ज्या जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आहेत त्यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की एक महिला त्यांच्याकडे आलेली आहे, मनीषा जाधव, जी भगिनी निवेदिता इथून आलेली आहे आणि तिच्याकडून माहिती अशी त्यांना प्राप्त झालेली आहे की तिनं तिची पहिली 2 मुलं परस्पर 20,000 रुपयामध्ये विकलेली आहेत। अशा माहितीवरून आम्ही चौकशी केल्यानंतर सदर मुलं ही त्यांनी माधवनगर या ठिकाणी संजय गोसावी यांना एक मुलगा दिल्याचे, दत्तक म्हणून दिल्याचे व दशरथ तुकाराम लोंढे, रेल्वे कोल्हापूर चाळ मिरज या ठिकाणी दिले असल्याची माहिती दिली। त्यावरून सदरची प्रोसिजर ह्यांनी कोणतीही कायदेशीर प्रोसिजर पूर्ण न करतात परस्पर ही मुलं त्यांना दिली होती, विकली होती असं माहिती प्राप्त झाल्यानंतर ज्यांच्या मध्यस्थी म्हणजे जे 2 लोक आहेत, सुरेखा लोंढे ज्या महानगरपालिकेत अटेंडंट म्हणून काम करतात, सांगली महानगरपालिकेत आरोग्य विभागात, तर त्यानंतर उमाजी रमेश लोंढे जो इथं मिरजमध्ये आहे, तो शासकीय दूध डेअरीजवळ राहतो, यांच्या मध्यस्थीनं त्यांनी ते परस्पर 20,000 रुपये विकली आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना सदर गुन्ह्यात आरोपी बनवण्यात आलेला आहे। तर दोन्ही मुलं ही पाठक बालकल्याण समितीच्या बालन्याय समितीच्या ह्याच्यानुसार पाठक अनाथालय मिरज या ठिकाणी ती दोन्ही मुलं जमा केलेली आहेत। कारवाई पुढे सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।